कसं पाहता येतं शक्ती प्रदर्शन म्हणजे आज मोहोळ तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त संदेश आहे की राजन पाटलाच्या विरोधामध्ये ह्या मोहोळ तालुक्याची जनता आहे आणि उद्याच्या 7 तारखेला जो निकाल लागणार आहे तो राजन पाटलाच्या विरोधात लागणार आहे ही त्याचा हा संदेश आहे. माझ्या आमदारांकडून देखील आपल्यावर टीका झालेला आहे, तर मग आता कसं काय उत्तर असणार? त्यांना विनंती आहे की खरं तर त्यांनी अशा टीका टिप्पण्यावर बोलू नये, विकासावर बोललं पाहिजे. त्यांनी गेल्या 40-50 वर्षामध्ये मोहोळ तालुक्यात काय दिवे लावले त्याबद्दल बोललं पाहिजे. अहो, आम्ही सत्तेत नसताना काही नसताना आम्ही जे केलं आहे त्याबद्दल बोला ना. आम्ही सत्तेत नाही आहे तरी पण आम्ही त्या भागामध्ये जे काम केलं आहे त्या भागामध्ये आज जवळजवळ 30-40 कोटीची माझी कामं चालू आहेत. अजूनही 400 कोटीची कामं 500 कोटीची कामं ऑनगोईंग आहेत. ह्या कामाबद्दल बोललं पाहिजे. ह्या खरं आहे का खोटं आहे? सीना भोगावती जोड काढल्याबद्दल बोललं पाहिजे. सीना भोगावतीच्या गेले 40 वर्ष प्रत्येक निवडणुकीमध्ये ह्यांनी थापा आणल्या की शिवान करतो, परंतु कधीच केलं नाही. आज माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे. सीना भोगावतीबद्दल माझे ओपन समोर टेबलला यावं त्यांनी आणि कागद समोर घेऊन यावं. मी पण कागद समोर घेऊन येतो आणि त्यावर चर्चा करावी. अशा टीका टिप्पणी करणं ह्याबद्दल नौटंकी माणसाकडून दुसरे काय अपेक्षा नाहीत. त्यांनी फक्त नरखेड गावामध्येच निधी आणला, इतर 19 गावामध्ये निधी आणला नाही याबद्दल ते चर्चा करतात. तर त्याबद्दल काय सांगा? नरखेड गावामध्ये नाही 133 kV सबस्टेशन का नरखेड गावासाठी आहे का? सीना भोगावती कालवा का नरखेड गावासाठी आहे का? प्राथमिक आरोग्य केंद्र 50 बेडचे नरखेड गावासाठी आहे का? आज हॅमचा रस्ता मी मानेगावमधून नरखेड मार्गे सोलापूरला नेतोय. इतका मोठा हायवे आपण ह्या ठिकाणी करतोय. ठीक आहे, एक जणांसाठी नरखेडसाठी आहे का? मी प्रत्येक गावामध्ये शेतात पाणी रस्ते दिले ते नरखेड गावासाठी आहे का? असं नाही. सर्व मतदारसंघामध्ये आम्ही काम करतो. मतदारसंघ म्हणून काम केलं आहे. काय विजन असणार आहे आता? विजन एकच आहे माझं. जे एक 3 सूत्री धोरणावर मी काम करतोय. प्रत्येकाला शेतीला पाणी मिळलं पाहिजे, शेतीला चांगली लाईट मिळली पाहिजे आणि शेतकऱ्याला चांगले रस्ते मिळले पाहिजे. ज्या शेतकऱ्याच्या 10 शेतकऱ्याची वस्ती आहे त्या वस्तीपर्यंत मला रस्ता द्यायचा आहे. हे मी 5 वर्षामध्ये नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचा रस्ता शिल्लक राहणार नाही ह्याची खात्री मी आज अर्ज भरला आहे म्हणून या ठिकाणी देतो. अण्णा, आपण राणेसाहेबांचे समर्थक आहात, तर राणेसाहेब प्रचाराला वगैरे येणार? राणेसाहेब समर्थक काल आहे, आज आहे, उद्या पण आहे. त्यांच्याच आशीर्वादाने आजपर्यंत ही सगळी कामं केली, त्यांच्यामुळेच कामं केलेत. ती शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेऊनच काम करतोय. प्रचार वगैरे सभा होईल का? नाही, राणेसाहेबांची इतकं मोठं राणेसाहेब येतील का मला माहीत नाही, परंतु त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. आता सीना जोड कालव्याचा आता निवडणुकीदरम्यान आणखीन हा प्रश्न येईल, तर मग आता विरोधकांना काय उत्तर आहे? सीना जोड कालवा आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. तो प्रस्ताव गेला आहे, तो माझ्या नावानिशी गेला आहे. त्याच्याबद्दल त्यांनी सांगायला पाहिजे की हा प्रस्ताव संतोष पाटील या नावाने आहे. हा प्रस्ताव त्यांनी त्या प्रस्तावामध्ये त्याचं नाव दाखवायचं आणि माझ्याकडनं 101 रुपये बक्षीस राजन पाटलाला दिलं. अण्णा, अनगर अप्पर तहसील रद्द करण्यात आपली याचिका महत्त्वपूर्ण ठरली. आता प्रत्येकजण श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काय उत्तर असेल? अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा रद्दीचा मोठा उठाव झाला. उठाव झाल्यानंतर त्याबद्दलची आंदोलनं झाली, उपोषणं झाली, परंतु ते काय रद्द झालं नाही. त्याला कायदेशीर लढा देण्याची गरज होती, परंतु काही कायदेशीर लढा देत असताना मी एक महत्त्वाचा माझा त्यामध्ये रोल राहिला आणि त्यामध्ये ही याचिका कशी फेल होईल ह्या पद्धतीनं सगळ्यांनी प्रयत्न केला ही ह्यासाठी. परंतु मला जे नॉलेज आहे, माझे मित्रपरिवार जो कायदेतज्ञ आहे त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे युक्तीप्रमाणे मी ती याचिका माझ्या चालवली आणि गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवला त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि आज त्या निकालामध्ये स्पष्ट आहे, ज्याला वाचता येते ना त्याने तो निकाल, ज्यांनी श्रेय घेतले त्याने निकाल वाचावा. संतोष पाटील वर्सेस महाराष्ट्र शासन आहे. हे नसेल तर मी काही हारायला तयार आहे. उगी कोणी म्हणेल आम्ही केलं. जर निकालामध्येच जर संतोष पाटील वर्सेस महाराष्ट्र शासन असेल तर ह्यांनी कशासाठी म्हणायचं मी केलंय? आणि कुणी केलंय
का खालच्यांनी आता ही रद्द होऊ नये म्हणून कुणी प्रयत्न केलेत. आज सगळी झाकलीमूठ 1.25 लाखाचे त्यांनी सगळ्याचं श्रेय सगळ्याला आहे. प्रत्येकाने आंदोलन केलंय, सगळं केलंय. मी ह्याचं श्रेय मी एकटा घेत नाही. मी हे सगळं श्रेय सगळ्या मोहोळ तालुक्यातील ज्या 42 गावं होती त्या नागरिकांना सगळं श्रेय देतो. ते जर अप्पर तहसील कार्यालय जर असतं तर आज अर्ज भरायला मोहोळच्या ऐवजी अनगड जायला लागलं असतं. ह्याची जाणीव प्रत्येक मतदाराला आहे.